1 मे महाराष्ट्र दिवस काय साजरा करायचा? रेप डे साजरा करायचा आहे. तुमच्यामध्ये पुरुषांना अलाव आहे दुसरं लग्न, तिसरं लग्न, तसं स्त्रियांना आहे का? मी उद्या पर्दे में रहना चाहिए तो मला म्हटला तर मी त्याचं ऐकणार नाहीये. बुरख्यात राहिलं पाहिजे की त्यांनी जीन्स घातली पाहिजे. तर हा पण जो काही मत आहे हा मुलींकडे असला पाहिजे. तर हे जनतेने त्यांना देऊ नये किंवा कोणत्याही धर्माच्या एखाद्या मुलांनी मुलींना शिकवू नये त्यांनी काय करायचं. एखाद्या हिंदू मुलीला जर तो फसवतो तर त्याला मुस्लिम समाज अजिबात सहकार्य करत नाही. त्याला आम्ही रेपिस्ट म्हणूनच घोषित करतो. हां, ती जर 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर एखादा मूलबाळ झाल्यानंतर जर ती म्हटली की हा लहू जिहादचा आहे, मग ती आपल्याला वेड्यात काढते. तसंच 4 दिवसाला आपल्याला रेप केसेस पण आता समोर येतात. तुम्ही हे स्टेटमेंट नाही देऊ शकत की मुली पार्ट्या करतायत, मुली दारू पितायत आणि मुली छोटे कपडे घालतायत म्हणून अशा घटना घडतायत. नाहीतर मग महाराजांच्या काळात जो चौरंग कायदा होता त्याला लागू करा. आम्ही एकदम रेडीच आहे सगळे. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघा, आपल्या चॅनलवर आपण रोज वेगवेगळ्या क्षेत्रातील सक्सेसफुल लोकांना बोलवत असतो आणि आज आपल्यासोबत अशीच एक खास गेस्ट आहे, ज्यांनी वेगवेगळे अल्बम सॉन्ग्स, वेब सिरीज तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवली. पण खास म्हटलं तर जानू विना रंगच नाही आणि चंपाबाई ही हिट सॉन्ग्स देऊन त्यांनी लोकांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्या म्हणजे झेबा शेख. ज्या मुस्लिम कम्युनिटीतून असूनसुद्धा आपलं बॅकग्राऊंड मुस्लिम धर्मातून असूनसुद्धा आज एक सक्सेसफुल डान्सर त्याचबरोबर ॲक्ट्रेस म्हणून त्या फेमस आहेत. चला तर मग आज आपण त्यांच्यासोबतच दिलखुलास अशा गप्पा मारणार आहोत. नमस्कार जेबा, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक यू सो मच की भन्नाट टेजावर मला आमंत्रित केलं आणि मला छान वाटतंय तुला भेटून. थँक यू सो मला मच. सुद्धा. कशी आहे मस्त. आणि सध्या काय काय चालू आहे? सध्या पहिलं तर फिटनेस चालू आहे. त्यानंतर बरंच काही ब्रँडिंग शूट्स चालू आहे, ज्वेलरी शूट्स चालू आहे आणि खूप उन्हाळा आहे त्यामुळे थोडं ब्रेक वर्क चालू आहे. सो असं प्रकारे चालू आहे दैनंदिन. इंडस्ट्रीची सुरुवात नेमकी कशी आणि कधी झाली? 2009-10 मध्ये मी एक बॅक डान्सर म्हणून मी आले. डान्सिंगपासून सुरुवात केली तर ते कसं काय? म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये, फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये वगैरे असं कोणी होतं की कसं? नाही, फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कोण नाहीये. माझ्या घरात सगळेच एकदमच जास्त धार्मिक आहे. मी पण धार्मिक आहे. पण मी एज्युकेशन माझं चालू असताना फ्रँकलिन इन्स्टिट्यूटमधून माझं एज्युकेशन चालू असताना मी डान्स क्लास जॉइन केलं. मग डान्स क्लास ही माझी हॉबी होती आणि स्कूल टाईमपासून मी ट्रॉफीज वगैरे स्कूलसाठी किंवा असं परफॉर्मन्स करून माझा इंटरेस्ट खूप चांगला होता. सो डान्स क्लासचा प्लॅटफॉर्म मला पुण्यासारख्या शहरामध्ये मिळाला. आमच्या नगरमध्ये जिथं मी राहत होते, तिथं मी नाही जॉइन करू शकले. मग त्यानंतर हळू-हळू मी बॅक डान्सिंग, स्टेज शोज स्टार्ट केलं. मग लीड डान्सिंग केली. मग गाण्यांमधून मला अपॉर्च्युनिटी मिळत गेली आणि मग अशी ही एकंदरीत सुरुवात झाली. बरीच तुम्ही गाणी केलीत, बट लाईफचा टर्निंग पॉइंट कोणता ठरला? लाईफचा टर्निंग पॉइंट मला असं वाटतं, की अजूनही मला नाही वाटत, की टर्निंग पॉइंट झालाय की नाही झालंय. मी फक्त काम, काम, काम करत गेले. पण एवढ्या सगळ्यात एक गोष्ट मी कॉन्स्टंट केली, की मी स्वतःमध्ये वारंवार बदल आणलं. मी माझ्या मराठी भाषेवर काम केलं, स्वतःच्या लुक्सवर काम केलं आणि आपल्याला लोकांनी का बघावं? आपल्यावर प्रोड्युसरनी का पैसे लावावे? ह्याच्यावर मी वारंवार काम करत गेले. सो टर्निंग पॉइंट तसा प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मला येत गेला. बऱ्यापैकी चांगल्या कलाकारांसोबत मला काम करायची संधी मिळाली आणि अजूनही बरेच प्रोजेक्ट आता लाईनअप आहे. बट तुम्ही असताना मुस्लिम बॅकग्राऊंडमधून आहात आणि मुस्लिम फॅमिलीमधून ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये यायचं म्हटल्यानंतर खूप काही फेस करावं लागतं. तर तसं तुमच्या लाईफमध्ये काही झालं होतं? माझ्या लाईफमध्ये असं मला रिलिजन म्हणून किंवा मला मुस्लिम मुलगी म्हणून कधी तसा प्रॉब्लेम नाही झाला. आजसुद्धा मी जर काम करते मराठी फिल्म इंडस्ट्री किंवा हिंदीमध्ये, तर मला धर्मावर कधीच बघितलं नाही जात. मी जे काही काम करते, जे मी बोलते किंवा जे काही मी फोटो पोस्ट करते, माझं काम करते. सो मला तसं फारसं फॅमिलीकडून, नातेवाईकांकडून फारसं काही त्रास नाही झाला. कारण मी खूप चांगली कामं केली. सो ते खूप प्राउड आहे माझ्यावर, की आपल्या मुलींनी एक चांगलं नाव कमवलंय महाराष्ट्रासारख्या शहरात. आणि महाराष्ट्र एक असा स्टेट आहे एकदम तिखट आहे म्हणजे मिरचीसारखं. ते कुणालाही डोक्यावर घेत नाही. येस. त्यामुळे मी खूप मोठं उदाहरण आहे, की एक मुस्लिम मुलगी एवढं नाव केलंय या मराठी मातीत, महाराष्ट्राच्या मातीत. त्यामुळे माझ्या कलेला इथे भरपूर वाव मिळालेली आहे. म्हणजे फॅमिलीकडून फुल सपोर्ट होता. फॅमिलीकडून भरपूर सपोर्ट आहे, त्यांचं सहकार्य आहे. लोकं त्यांना
माझ्याविषयी कौतुक करतात, त्यांना खूप छान वाटतं. ते मला नाही सांगत लोकं, खूप छान कौतुक करून गेले. त्यांना वाटतं मुलगी डोक्यावर बसेल, पण त्यांना अभिमान आहे माझा, माझ्या कामावर. एज्युकेशन काय झालेलं आहे? एज्युकेशन मी एम-आय-टी कॉलेज कोथरूडमध्ये ग्रॅज्युएशन केले आणि फ्रँकफिन इन्स्टिट्यूटमधून एअर होस्टेस ट्रेनिंग केली आहे. तर साधारण 1 ते दीड वर्षाची ती ट्रेनिंग होती. पण मी जॉब नाही करू शकले. बट एअर होस्टेसपासून डायरेक्टली या इंडस्ट्रीमध्ये कसं काय? हो, मी एअर होस्टेस जॉबसाठी जास्त ब्युटिफुल क्वालिफाईड होते. नाही येस. जोक मारतीये. सो हो, मला नाही वाटलं की मी जॉब करू शकेल आणि डान्स माझा खूप जास्त आवडता विषय होता आणि आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्या पूर्ण खानदानात, घराण्यात कोणी डान्ससारख्या गोष्टी नाही करू शकल्या. ती प्रत्येकाची चॉईस होती. कोणी कोणाला अडवलेलं नाहीये. पण मला आधीपासून मी चुलबुली असल्यामुळे मी हाच क्षेत्र निवडला आणि त्यामुळे मग मी कोणाच्या अंडर काम करण्यापेक्षा आपल्या अंडर आज आपल्या मुली काम केल्या पाहिजे. तसं माझं स्वतःचं डान्स ग्रुप आहे. आम्ही डान्स शोज करतो, कॉर्पोरेट इव्हेंट करतो, कमर्शियल्स करतो. सो असं बेसिकली माझे थॉट्स होते. ओके. आणि आता तुम्ही गाणी तर बरीच केली, बट प्रत्येकाचं एक असं फेव्हरेट सॉन्ग असतंच. तर तसं तुमच्यासाठी स्पेशल असं कोणतं आहे? माझ्यासाठी माझे दोन्ही डोळे मला तेवढेच प्रिय आहे. मी जी नाही चालली ती पण मला आवडली आहे. त्याच्यामुळे सगळीच गाणी आहे. जानूविना आहे, चंपाबाई आहे, वारे माझ्या सोन्या, माझं पिल्लू माझी जान, अशी बरीच गाणी आहेत ज्यांच्या प्रत्येक गाण्यातून मला वेगवेगळी ओळख, वेगवेगळे नाव, वेगवेगळे सन्मान मिळाले. तर मी सगळेच म्हणेन, एक नाही निवडता येणार मला. तसं बघायला गेलं तर जानू विना रंगच नाही, हे जरा जास्तच हिट झालं आणि म्हणजे अजूनही सगळ्या कार्यक्रमांमध्ये वगैरे ते वाजत असतं. तर त्या सॉन्गचा शूट करतानाचा एक्सपिरियन्स काय होता? त्या सॉन्ग शूट वन डेमध्ये आम्ही कासर साईडलाच केला होता. असाच मार्च-एप्रिलचाच पिरियड होता. खूप ऊन होतं कारण की बऱ्याच वेळेला जेव्हा आपण आउटडोर शूट करतो, तर खूप कॉम्प्लिकेशन हं. येतात. स्वेटिंग येते आणि बरेच आम्ही म्हणजे फेस करून आम्ही तो शूट केला. पण तो जसा सुपरहिट झाला, त्याचा जो प्रतिसाद मिळाला, तर तो असं वाटलं की हे एवढं कष्ट घेणं फेअर होतं आणि वन डेमध्ये शूट केला आम्ही तो विशेष. त्याच्यामुळे खूप भारी एक्सपिरियन्स होता. सगळाच एक्सपिरियन्स छान होता त्याच्यातला. तुम्हाला काय वाटतं, की एखादं सॉन्ग हिट होण्यासाठी अ, जास्त करून सिंगिंग मॅटर करतं, म्युझिक मॅटर करतं, की ॲक्टर्स? ऑडिओ इम्पॉर्टंट आहे. जानू रंग हा हिट झाला. त्याचा श्रेय माझा 30% असू शकतो. पण जे म्युझिक आहे, ज्याच्या मागे खूप मेहनत लागते आणि त्याच्यामध्ये ना प्रत्येक प्रकारचे बीट आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये हं. हलगी आहे, लेझिम आहे, टाळ आहे, बऱ्याच प्रकारचे म्युझिक जेव्हा एकत्र येतात ना, महाराष्ट्र म्युझिक जेव्हा एकत्र येते, तेव्हा जाऊन अशी गाणी बनतात आणि म्हणून ती एवढी सुप्रसिद्ध होतात. तर ॲक्टरचा थोडाफार नाही तसा बऱ्यापैकी त्यांचाही त्याच्यामध्ये हे असतो आउटपुट असतो किंवा त्यांचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असतं. कारण की जेव्हा इतकं सुपरहिट गाणं येतं किंवा अशा बीटचं गाणं येतं, तर तो एक चॅलेंजिंग पण होतं, की ह्याला पडद्यावर आपण 100% परफॉर्म करायचं आहे. कारण गाणं जेव्हा एवढं ऑडिओ एवढा हिट असतो, तर ते प्रेशर येतोच आपल्यावर. तर दोघांचा इक्वल आहे. ऑडिओ थोडा जास्त क्रेडिट घेऊन जातं ह्याच्यामध्ये. इंडस्ट्रीमध्ये काम मिळायचं असेल किंवा आता काहींकडे टॅलेंट खूप जास्त आहे. काही जण खूप चांगले-चांगले डान्सर पण आहेत. बट लूक खूप जास्त मॅटर करतो. करतो थोडा. करतो. मी तेच म्हटलं, की आपल्याला लोकांनी का बघावं? ह्याच्यासाठी आपण आपल्यावर काम केलं पाहिजे. आज एक गाणं जर करायचं आहे, तर 5, 6, 10 लाख पर्यंतची इन्व्हेस्टमेंट असते. जर तू उद्या एखादं गाणं करतीये मला घेऊन, तर तू मला का निवडलं? ह्याचं कारण पण आपण त्यांना दिलं पाहिजे. लुक्स थोडं मॅटर करतं, गर्ल्ससाठी स्पेशली. म्हणून मी म्हणते, की तुम्ही फिटनेसवर काम करा, तुमच्या भाषेवर काम करा, तुमच्या सगळ्या गोष्टींवर, तुमच्या ग्रूमिंगवर वर्क करा. आणि बाकी असं पण नाही, की खूपच म्हणजे गुड लुकिंग नाहीये, तरी असे पण मराठीमध्ये सिद्धार्थ जाधव एक बऱ्यापैकी हं. असा नाव आहे, जो काय असा हिरो मटेरियल नाहीये. पण चाहता वर्ग बऱ्यापैकी येस. जोरदार आहे त्याचा. सो इक्वली आहे तसं. स्पेसिफिक गाण्यांसाठी थोडं बघितलं जातं. जर तू आयटम सॉन्ग करती, आयटम गर्ल म्हणून जर तुला रिप्रेझेंट करतायत, तर ती पण तशी असली पाहिजे, असं प्रोड्युसरचं म्हणणं असतं. सो मेक शुअर आपण स्वतःवर काम केलं पाहिजे आणि बाकी लुक्सचं एवढं पण काही नाहीये. तू अदर साइड रोल पण तुला मिळू शकतात. नॉट बिग डील. स्टार्टिंगला इंडस्ट्रीमध्ये एंटर करताना डोक्यामध्ये काय होतं, की म्हणजे आपण आयटम सॉन्ग्स करायची आहेत, की मला असं स्पेसिफिक टाइपचं काम हवंय? काय होतं? मी खूप बोल्ड थॉट्स आणि बोल्ड विचाराची असल्यामुळे आणि माझी वागणूक पण तशीच आहे अशी थोडीफार. सो मी आयटम सॉन्ग्स हा माझा फर्स्ट प्रेफरन्स होता, की मला आयटम सॉन्ग्स करायचे.
पण मग मी नंतर प्रभाकर मोरेंसोबत असे घरगुती सॉन्ग केलं. मला खाल्लंच पाहिजे. टी सीरीजचं तो पण बऱ्यापैकी मिलियनमध्ये हिट गेला. तर त्याच्यामध्ये मी एकदम सुगरण बाई दाखवली त्यांनी जी डोक्यावर हंडं वगैरे घेऊन चालली आहे. सो आयटम सॉन्ग्स केल्यानंतर पण मला आता इकडचा चस्का लागलाय, की नाही आपण जरा घरगुती रोलकडे पण जातो बरं का. असं दोन्ही पण इक्वली. प्लस जानू तर पूर्ण लव्ह स्टोरी दाखवलेली. बाकी 50% पण लव्ह स्टोरीज केले. तर दोन्ही तसं चांगलं आहे. पण मी आयटम गर्ल पण छान दिसते व्हिडिओमध्ये. येस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही असताना मुस्लिम बॅकग्राऊंडमधून आहात आणि डान्स किंवा ग्लॅमर इंडस्ट्री हे थोडंसं मुस्लिम बॅकग्राऊंडमधून नकोसच असं असतं. तर त्याच्याबद्दल तुम्हाला फॅमिली सोडून इतर ठिकाणाहून काही अपोज झाला? नाही, फॅमिली सोडून पण नाही आणि इतर पण काही होत नाही. कारण क्लीन वर्क करतो आपण नेहमी. आपण स्वतःला नेहमी जर क्लीन वर्कमध्ये टाकतोय, तर आपलं धर्म नाही एवढं इम्पॉर्टंट करत, मॅटर नाही करत आणि मी ॲट द सेम टाईम मी तेवढी धार्मिक पण आहे. माझं नमाज, रोजे या सगळ्या गोष्टींकडे माझं आहे. माझा त्या गोष्टींकडे पण वळण आहे माझ्या धर्माला घेऊन. तर क्लीन वर्क केल्यामुळे तुम्हाला फारसा इतका प्रॉब्लेम येत नाही. मेक शुअर मी क्लीन वर्क शब्द वापरला. येस. जे खूप मुली काही वाईट एक्सपिरियन्समधून जातात. तर मेक शुअर आपण क्लीन वर्क करतोय. उद्या कोणी आपल्याला काही बोलू नये आणि लोकं असतात एवढे कोणी-कोणी असतात नालायक. ते काही पोस्ट करतात, बोलतात, काही वागतात. त्यामुळे मेक शुअर जेव्हा आपण काही क्षेत्रामध्ये उतरतो, तर आपण सुरुवातीपासूनच आपण खूप क्लीन वर्क केला पाहिजे. बट सोशल मीडिया थ्रू आपण बघतोय, की एक मुस्लिम धर्माबद्दल असं परसेप्शन क्रिएट केलं गेलेलं आहे, की मुस्लिम म्हटलं की बुरख्यामध्येच राहिलं पाहिजे. इवन काही जणांनी पोस्ट काही ज्या ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या फिमेल आहेत, त्यांनी पोस्ट केल्या तरी त्यांच्या खाली कमेंट्स असतातच, की बाबा तू या बॅकग्राऊंडमधून आहे, तर तू ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये नाही केलं पाहिजे. आपला धर्म हे सांगत नाही. तर या सगळ्या परसेप्शनवर तुमचं काय मत आहे? मला वाटतं, की मुलींना त्यांचं वैयक्तिक मत असलं पाहिजे. म्हणजे मला मुली खूप जास्त हुशार वाटतात. त्याच्यामुळे त्यांनी काय करावं हे कुणीच त्यांना शिकवू नये. त्यांच्यामुळं आज संसार चालतो लोकांचा. ते खूप सेन्सिबल व्यक्तिमत्व आहे स्त्री म्हणजे. तर त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे काय केलं पाहिजे आणि त्यांनी बुरख्यात राहिलं पाहिजे, की त्यांनी जीन्स घातली पाहिजे. तर हा पण जो काही मत आहे, हा मुलींकडे असला पाहिजे. तर हे जनतेनी त्यांना देऊ नये किंवा कोणत्याही धर्माच्या एखाद्या मुलींना शिकवू नये त्यांनी काय करायचं. म्हणजे स्पेसिफिक असं तुमच्या धर्मामध्ये मेन्शन केलेलं नाहीये, की बाबा तुम्ही बुरख्यामध्येच राहिलं पाहिजे. धर्मामध्ये पर्दे में रहना चाहिए हे सांगितलंय. पर्दे में रहने चाहिए. पर्दे में रहना चाहिए म्हणजे की जसं आता लोकं बुरखा घालतात. बुरख्यामध्ये की आपण खूप फिटिंगचे जे कपडे घालतो, ज्याने आपला बॉडी शेप रिव्हील होतो, या गोष्टीला थोडं निगेटिव्हिटीनी बघितलंय, की आपल्याला आपल्या नवऱ्याशिवाय, आपल्या भावाशिवाय, आपल्या वडिलांशिवाय कुणी आपल्याला बघितलं नाही पाहिजे. आणि मला वाटतं सध्या जे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जे चाललंय, तर हे ह्याच्यात काही वाईट नाही जर एखादा धर्म सांगतोय आणि माझ्या मते सगळ्या धर्मामध्ये मुलींसाठी एवढी सिक्युरिटी ठेवलेली आहे, जे मुलींच्यासाठी चांगली आहे. तर ह्यात काही चुकीचा मेसेज नाही जात आहे. पर्दे में रहना चाहिए म्हणजे हा चांगला मेसेज आहे. मुली तशा 9 वर्षाच्या, 3 वर्षाच्या पण सेफ नाहीये. मग जर एखादा मुस्लिम धर्म स्पेसिफिक जर सांगतोय, की पर्दे में रहना चाहिए, मग ह्याच्यात वाईट पण नाहीये. मग तिला बुरखा घालायचा, नाही घालायची ती अगेन ती तिचं चॉईस आहे, की तिने काय करायला पाहिजे. ओके. सो तुमचं म्हणणं असं आहे, की पर्दे में रहना चाहिए याचा अर्थ असा आहे, की फक्त बॉडी रिव्हीलिंग क्लोथ नाही घालायचे. हां, बॉडी रिव्हीलिंग क्लोथ नाही झाले पाहिजे आणि म्हणजे बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडचा जो कल्चर आहे, तो पण हराम मानला गेलाय, की तुला जे काय ते लग्न करूनच त्याच्यासोबत तू राहिली पाहिजे. सो त्याला पण अपोज केलेला आहे आणि मला नाही वाटत, की मुलींच्या संरक्षणासाठी जर असे नियम जर लागू आहे मुस्लिम धर्मामध्ये, तर ते वाईट आहे किंवा कोणताही धर्म त्याला अपोज करतोय. हे आपल्यासाठी चांगलंच आहे, की आपण आपलं संरक्षण केलं पाहिजे. आपण असे कपडे घातले पाहिजे जेणेकरून दुसऱ्यांना चुकीचा मेसेज जातो. ओके. बट सेम रिलिजनमधून आता एक इन्फ्लुएन्सर आहे अदनान शेख म्हणून. तर त्याची वाईफ जी आहे ती हिंदू आहे आणि आता ती कंटिन्युअसली बुरख्यामध्ये असते. सो त्याच्यावरती मीडियाने त्यांना क्वेशन्स केले, की असं का? तर त्यावरती त्यांचं उत्तर होतं, की औरत को पर्दे में रहना चाहिए. सो त्यांच्या मते बुरख्यात राहणं, संपूर्ण बुरख्यात राहणं म्हणजेच पर्दे में रहणं आहे. तर त्याच्यावरती तुमचं मत काय आहे? तो त्याच्याच औरतला म्हणला, की "मेरे औरत को पर्दे में रहना चाहिए." म्हणजे तो येस. स्पेसिफिक तो तो तुला तुझ्या बायकोला कसं ठेवायचं आहे, हा तुझा मत आहे. तू ते ठेव. पण ते इतरांसाठी लागू नाही होत.
मी उद्या पर्दे में रहना चाहिए तो मला म्हटला तर मी त्याचं ऐकणार नाहीये. ते त्याचं मत आहे, त्याने ते मांडलं आणि सगळेच ऐकतात असं नाहीये. म्हणजे मी तरी नाही ऐकणार. मला जे करायचं शेवटी मी तेच करणार आहे. तर पर्दे में रहना चाहिए तर त्याने ते त्याच्या बायकोला सांगावं किंवा ती फॉलो पण करते. त्याच्या आधी पण ती बऱ्यापैकी वेस्टर्न आउटफिट घालत होती. पण गुड की ते लग्न झाल्यानंतर प्रेमात माणूस एवढा बदलतो आणि आपण ऐकतोच की प्यार में आदमी बदलता है. मग एका वेस्टर्न कल्चर नंतर जर बुरखा तिने घातलाय, तर हे पण खूप मोठं सॅक्रिफाईस आहे. तर मी या स्टेटमेंटला रॉंग नाही म्हणणार, पण त्यांनी त्याच्या बायकोपर्यंत ठेवलं पाहिजे. इतर स्त्रियांनी काय केलं पाहिजे हे कुणीच कुणाला सांगू नये. आता तुम्ही याला प्रेम म्हणताय, बट तुम्हाला सध्या माहीतच असेल, की सोशल मीडिया थ्रू किंवा बरेच मूव्हीज वगैरे पण येतात, की या गोष्टींना म्हणजे हिंदू-मुस्लिम जे लग्न होत आहेत, तर त्याला लव्ह जिहादचंच नाव दिलं जाते आणि मोस्ट ऑफ ठिकाणी होत आहेत, असं मत आहे. तर त्याच्यावरती तुमचं मत काय? लव्ह जिहाद पहिली गोष्ट काय आहे, आता जो रेपिस्ट आहे, जो खुनी आहे आणि जे इनोसेंट मुलींना जो फसवतो, तो त्याला धर्मात आपण कन्सिडर नाही करत. काल 3 वर्षाच्या मुलीचा रेप झाला, तिची हत्या झाली. तो कोणत्या धर्माचा ह्याच्यावर कोणी बोललं नाही. त्यामुळे रेप करणारा, एखाद्या इनोसेंट मुलींना फसवणारा किंवा खून करणाऱ्यांना ह्यांचा धर्मावर कधी जज नाही करायचं. ते नीच लेव्हलचे असतात आणि जरी तो मुस्लिम आहे, तरी त्याला मुस्लिम धर्म कोणताही त्याला सपोर्ट नाही करत आहे. मी नाही बघितलं, की एखाद्या हिंदू मुलीला जर लग्न करून आणलंय, तर कोणत्याही मुस्लिम कम्युनिटीची संघटना येऊन त्याला सपोर्ट करतीये, सहकार्य करतीये. मौलाना रस्त्यावर उतरले, की "अरे, दुसरी कौम की लडकी तुम्ही घरी घेऊन आले." ह्याच्यावर कोणी जश्न मनवलाय. तर ह्याला मुस्लिम समाजसुद्धा त्याला तेवढाच तिरस्कार करतो. म्हणजे त्यांच्यासाठी पण ते चांगली गोष्ट नाहीये. कारण की ॲज पर तुला माहीत असेल, की मुस्लिम समाजामध्ये ऑलरेडी क्वांटिटी खूप जास्त आहे. हं. म्हणजे त्यांच्याकडे बरेच मुलं होतात. 3 मुलं, 4 मुलं असतात. त्यामुळे इतर मुलींना टार्गेट म्हणजे स्पेसिफिक म्हणजे असं प्लॅन करून त्यांची फसवून आपल्याकडे आणण्यात ह्यात बेनिफिट धर्माचा नाहीये. ते जे नीच वृत्तीचे लोकं असतात, ते जरी मुस्लिम असेल, तरी मुस्लिम समाज त्यांना अजिबात सपोर्ट करत नाही. राहिला लव्ह जिहादचा जो विषय वारंवार जेव्हा मीडियामध्ये येतो, तर लव्ह जिहाद हा टॉपिक तुला जर एखाद्या मुद्द्यावरून भटकवायचा असेल, जसं की शेतकऱ्याला त्याचा हे नाही मिळत आहे, त्याचा मोल नाही मिळत आहे. आपल्याकडे गॅसची टंचाई आहे, पाणी पुरवठा नाही आहे, एवढी महागाई वाढली आहे. त्याच्यानंतर पेट्रोल एवढे महाग झाले. जेव्हा एवढे महत्त्वाचे मुद्दे किंवा बेरोजगारी एवढी आहे, एज्युकेशन एवढं एक्सपेन्सिव्ह झालंय. हे जेव्हा महत्त्वाच्या मुद्द्यांवर जेव्हा आपल्याला बोलायचं असतं, तेव्हा हा मुद्दा बाजूला ठेवून लव्ह जिहादसारखा विषय समाजामध्ये त्याला जास्त प्रमाणात भडका देतात आणि म्हणून ते एवढं त्याचा मुद्दा बनतो. पण त्याच्यापेक्षा जास्त विषय महत्त्वाचे मला हे वाटतात. आणि जर एखादा मुलगा तो मुस्लिम निघतोय आणि तो असा एखादा कृत्य करतोय, एखाद्या हिंदू मुलीला जर तो फसवतोय, तर त्याला मुस्लिम समाज अजिबात सहकार्य करत नाही. त्याला आम्ही रेपिस्ट म्हणूनच घोषित करतो आणि त्याला कोणताही मौलाना, कोणतीही मस्जिद, कोणतीही मुस्लिम धर्मातलं व्यक्तिमत्व त्याला अजिबात सहकार्य करत नाही. ते नीच लोकं आहेत. त्याचा समाजाशी संबंध येत नाही. केरला स्टोरी मूव्ही बघितलाय. हं. त्या मूव्हीबद्दल काय वाटतंय? कसं आहे, काही विषय असतो तो टी-आर-पीचा पण एक विषय असतो, की जर आपण 5-7 पिक्चर केल्यानंतर आपलं काहीच चालले नाही ते पिक्चर. पण लोकांना काय बघायचं? तू बघ लव्ह जिहाद सारख्या विषयाला लोकांकडे खूप जास्त हे आहे, अलर्ट आहे इंटरेस्ट लोकं. आणि क्युरिओसिटी. क्युरिओसिटी, अलर्ट आहे लोकं, की अरे हे हिंदू-मुस्लिम जरा जास्त ट्रेंडिंगचा विषय. लोकांना ट्रेंडिंगचा विषय वाटतो. त्यांना गांभीर्याचा विषय नाही वाटत. जबकी हा गांभीर्याचा विषय त्यांना ट्रेंडिंगचा वाटतो. तर त्यांच्या टी-आर-पीसाठी जेव्हा तुम्ही धर्माला टार्गेट करून पैसे कमवतायत, तर हे आणि चुकीचा मेसेज जातो लोकांना. मी तुला तेच म्हटलं, की जर तुम्ही इनोसेंट मुलींना फसवतायत, तर त्याला धर्म सपोर्ट नाही करत. तो चुकीचंच करतोय. तो रेपिस्टच आम्ही त्याला घोषित करतोय. त्यामुळं हे जे असे पिक्चर बनवतात, तो एक कुठेतरी टी-आर-पीचा भाग असतो, इन्कमचा भाग असतो, बॉक्स ऑफिस कलेक्शनचा भाग असतो तो. एवढं द्वेष पसरवण्यामागे त्यांचा बेनिफिट असतो ह्याच्यामध्ये. त्यांनी ते फ्री दाखवले का ते मूव्ही? तू तिकीट घेऊनच गेली ना. असे पिक्चर ते का नाही लोकांना फ्री दाखवत आहे? का जर तो Netflixवर किंवा Primeवर जेव्हा असे पिक्चर येतात, का तुम्हाला सबस्क्राईब घेऊन ते पिक्चर बघावे लागतात? फ्री करा ना ते पिक्चर. बेनिफिट आहे ना. आपण वेडं बनतोय. त्यांच्या कलेक्शनमध्ये आपल्यामध्ये खूप जास्त द्वेष निर्माण होतोय. हिंदू धर्माला घेऊन, मुस्लिम धर्माला घेऊन. दॅट्स ऑल गेम.
हा मूव्हीचा विषय तर झाला, बट परवाच आणखी एक केस घडली ती म्हणजे व्हायरल गर्ल मोनालिसा. जिने एका मुस्लिम मुलाशी लग्न केलं आणि इव्हन तिचं एजही 18 कंप्लीट नाहीये असं आपल्याला समजतंय. मग या केसला काय बोलाल? नाही, मी तुला इथं क्लिअर करेल. तिला 18 कंप्लीट होण्यासाठी 2-3 महिने राहिले होते. त्यानंतर तिने तो डिसिजन घेतला मीडियाला बोलून. काय आहे ना, पर्सनल चॉईसला पण धर्माचा अँगल देऊन उपयोग नाही. कारण मुस्लिम आणि हिंदू मुलीचं लग्न काय हे पहिल्यांदी ऐकण्यात किंवा बघण्यात नाही येते. याच्या आधी पण वारंवार हिंदू-मुस्लिम लग्न झालीत. तर एका मुलाला आणि मुलीला जर त्यांची वैयक्तिक चॉईस आहे, त्याला तू, मी काहीच नाही करू शकत. हां, ती जर 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर एखादा मूल-बाळ झाल्यानंतर जर ती म्हटली, की हा लव्ह जिहादचा आहे. मग ती आपल्याला वेड्यात काढतीये. पण तिची जी पर्सनल चॉईस आहे, एका मुस्लिम मुलाबरोबर लग्न करायची, त्याला आपण हिंदू-मुस्लिमचा अँगल देण्यात मला नाही वाटत काही पॉइंट आहे. बट असंही म्हटलं जातं की हिंदू मुलींचा आणि मोस्ट ऑफ ज्या नाबालिका आहेत, ज्या इनोसंट मुली आहेत, त्यांचा ब्रेन वॉश करून त्यांना कन्व्हर्ट केलं जातं आणि कन्व्हर्जनचे केसेस पण खूप साऱ्या समोर येत आहेत. इव्हन मीडियावरती पण आलेले आहेत. तर मग या केसेसला कसं डिफाईन कराल? कन्व्हर्ट मला तू सांग, की तू ज्या परिसरात राहते, ज्या भागात राहते, तिथं तू लव्ह जिहादचे किती किस्से ऐकलेत? का तू फक्त इंटरनेट हाईप बरं. येस, इंटरनेट. इंटरनेटवर ऐकलंस. म्हणजे तू ज्या परिसरात राहते, मी राहते किंवा आपल्यापैकी तर कोणी राहत असेल, आपण आपल्या शेजारच्यांचा लव्ह जिहादचा किस्सा कधी ऐकलाय का? इंटरनेटवरच या गोष्टी होतात. कन्व्हर्टची जी भाषा आहे, की एखाद्यावर तांत्रिक विद्येनी तिच्यावर ब्लॅक मॅजिक करून तिला कन्व्हर्ट केलं जातं. हे जे काय आहे, हे सगळं रॉंग आहे, असं नाही होत. दैनंदिन जीवनामध्ये तू त्या भैय्याकडून जर पाणीपुरी घेती, त्याला काय घेणं-देणं ही कोणत्या धर्माची आहे. तू जेव्हा समाजात प्रॅक्टिकली वावरते, तेव्हा ह्या गोष्टींना एवढं महत्त्व दिलं जात नाही. कन्व्हर्ट, लव्ह जिहाद हे सगळं सोशल मीडियाच्या थ्रू आपल्या डोक्यात पसरलेली ही एकदम म्हणजे वेगळी कल्पना आहे. पण जेव्हा आपण समाजात वावरतोय, तेव्हा ह्या गोष्टी बघण्यात नाही येत. आणि अगेन मी हे वारंवार सांगेल, की जर एखादा मुस्लिम मुलगा असं एखाद्या मुलीसोबत करतोय, त्याला धर्मसुद्धा स्वीकारत नाही. तो मुस्लिम म्हणून आम्ही स्वतः त्याला गृहीत धरत नाही. तो एक बलात्कारी नीच लेव्हलचा व्यक्तिमत्व आहे. आता आपल्याला हे माहिती आहे की लेडीजचं माइंड ना खूप लवकर ब्रेन वॉश होऊ शकतं. ज्याची आपण आत्ताच केस बघितली खरात बाबाचं प्रकरण. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की त्याच्यामध्ये जास्त चूक ही त्या बाबाची आहे की त्याच्याकडे जाणाऱ्या महिलांची? काय आहे, एक माणूस कधीच म्हणणार नाही मला कुत्रं व्हायचंय. कुत्रं कधीच म्हणणार नाही मला माणूस व्हायचंय. ज्याला जे आयुष्य मिळालंय ना, तो त्याच्यामध्ये तसंच राहणार आहे. पण माणसाची प्रवृत्ती अशी आहे ना, की त्याला खूप काही गोष्टी त्याला एका जीवनातच सुख हवंय, त्याला पैसे हवे, त्याला चांगली शरीरसृष्टी हवी आहे, त्याला गुड लुक्स हवेत. हे त्याला त्याची जी अपेक्षा आहे ना, हे त्याला मारतायत कुठेतरी. त्यामुळे संघर्ष जीवनाचा हा भागच आहे. म्हणजे म्हणतात ना, की दिल का जो खुराक है वो गम है. माणसाला दुःखात नाही राहायचंय. त्याला वाटतंय सुखच पाहिजे मला सगळीकडे. त्यामुळे हे खरातसारखे व्यक्तिमत्व येतात जीवनांमध्ये आणि मग ते चुचुके देऊन त्यांचा व्यवसाय करतात. त्यामुळे ह्याच्यामध्ये जी चूक आहे ती आपली आहे. खरातची पण आहे. त्याची तर खूप त्याची त्याची चूक नाहीये. त्यांनी जे केलंय ते पाप आहे. पण चूक आपली आहे, की आपण हे एक्सेप्ट केलं पाहिजे, की मानवी जीवनामध्ये सुख-दुःख हा येणाराच भाग आहे. ज्याच्याकडे पैसे तो पण दुःखी आहे. ज्याच्याकडे पैसे नाहीयेत तो पण दुःखी आहे. आजारी माणसाला मोठ्या-मोठ्या माणसाला आजार होतो, श्रीमंत माणसाला आजार होतो, गरीब माणसांना सुद्धा आजार होतो. त्यामुळे एक्सेप्टन्सी, की मला एखादा मुलगा आवडतोय तर मला तो पाहिजे. तर आपण बाबा धरतो, गरज नाहीये. त्या खरातला सुद्धा माहीत नाही, की तो ज्या लोकांना बाहेर चुचुके विकत होता, आज तो स्वतः चिंच फोडतोय जेलमध्ये. त्याला त्याचा पण हे माहीत नव्हतं, येस. भविष्य माहीत नव्हतं. येस. त्याच्यामुळे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, की मी ह्या गोष्टींना बिलीव्ह करते. मी कर्मावर बिलीव्ह करते. मी चांगल्या वागणुकीवर बिलीव्ह करते. एक माणूस म्हणून आपण कसं वागतोय, हिंदू-मुस्लिमला तर मी सपोर्ट नाही करत. ते तर मला म्हणजे तो कुठेतरी पॉलिटिशियन अजेंडा वाटतो. पण आपण चांगलं राहिलं पाहिजे. ह्याचाच आपला हिशोब होणार आहे वर जाऊन. आणि हे असे बाबा लोकं तुम्हाला सांगतात, की पैसे में कुछ नहीं रखा है आणि हे डिफेंडर आणि फरारीमध्ये फिरतात. मग हे आपल्याला समजलं पाहिजे. बरं बाबांची एक क्वालिटी मला खूप आवडते, की त्यांच्यामध्ये फेक काही नाहीये. ते बोलतायत त्याच्यावर आपण विश्वास करतोय. ते पूर्ण ग्लॅमर लाईफ जगतायत. त्यांचं मीडियामध्ये त्यांची म्हणजे रील्समध्ये ते आपल्याला गुची वेअर करताना दिसतायत. एक्सपेन्सिव्ह बॅग्स आहेत त्यांच्याकडे, एक्सपेन्सिव्ह कार आहेत त्यांच्याकडे. ते लक्झरियस लाईफस्टाईल जगतायत. म्हणजे हा आपल्यासाठी मेसेज आहे, की नाही पैसे पण आहे बरं का काही, पण पैसे घेऊन तोच म्हणतोय, की पैसा ही सब कुछ नाहीये. मग तो समोरून सांगतोय ना,
की मी मूर्ख बनवतोय आणि हेच आपल्याला कळत नाही. आपण लाखोंनी त्यांच्या सभेमध्ये गर्दी करतोय. हां, मग काही गोष्टी समोर दिसत असतात, तरी आपल्याला ते एक्सेप्ट नसतं करायचं. हे खूप वाईट आहे आणि त्यांनी जे स्त्रियांसोबत केलं, ते अतिशय चुकीचं वृत्ती आहे म्हणजे आणि त्यांचेच फॅमिली मेंबर त्याच्या ऑफिस म्हणजे त्याच्या त्या जिथं तो सगळं बघत होता, ते तिथं त्यांना घेऊन जात होते आणि आत तो हे सगळे चुकीचे वृत्त करत होता. म्हणजे अगेन महिलांचा रेप होतोय, हे तर होतच आहे. पण त्या स्वतः पण बळी पडतायत. म्हणजे सगळ्यांमध्ये महिलांचाच नुकसान आहे. मग ते हिंदू आहे, मुस्लिम आहे, काही फरक नाही पडत. एक महिला म्हणून महिलांचा जास्त प्रमाणात वापर करून घेतला जातोय. पण त्यात काही महिलांचं असं पण म्हणणं होतं, की तो गुंगीचं औषध टाकून देत होता त्याच्यामध्ये. पण तुम्ही घरातून निघताना तर तुमच्या पायाने जात होते ना त्याच्या ऑफिसपर्यंत. जर तुम्हाला काही गोष्टींची कल्पना आधी पण होती, की ह्याचं जर मी बऱ्याच पॉडकास्टमध्ये म्हणते, की मुलगी आहे ना खूप सेन्सिबल आहे. तिला स्पर्शाचा पण सेन्स असतो. येस. एखादा माणूस जर बघतोय, तो कशा दृष्टीने बघतोय ह्याचा पण सेन्स असतो. मग तुम्ही 2दा-3दा व्हिजिट करताय, तर त्यांनी गुंगीचं औषध दिलं म्हणून माझ्याकडून चूक झाली असं पण नाही म्हणता येत. कधी-कधी मी म्हटलं ना, की आपल्याला त्रास सहन नसतो करायचा. आपल्याला सगळीकडे अशी फुलं-फुलं सुखाचं आयुष्य पाहिजे, असं नाही होऊ शकत. ते एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. जसे 4 दिवसाला असे बाबांचे प्रकरण बाहेर येतात, तसंच 4 दिवसाला आपल्याला रेप केसेस पण आता समोर येतात. पण त्याच्यावरती सरकारच्या ठोस ॲक्शन्स दिसत नाहीत आणि त्यामुळे आता परत एक म्हणजे ती 3 वर्षाची चिमुरडी नसरापूरमधली एवढ्या मोठ्या प्रकरणाला बळी पडलेली आहे. त्याच्याबद्दल काय वाटतंय? नसरापूर सारखी जी गोष्ट आहे, ते म्हणजे ही माणसं जगतायत आणि ही आपल्या अवती-भोवती आहे, याची खूप भीती आहे. कोणीच सेफ नाहीये. जर 3-3.5 वर्षाची मुलगी सेफ नाहीये. तुम्ही हे स्टेटमेंट नाही देऊ शकत, की मुली पार्ट्या करतायत, मुली दारू पितायत आणि मुली छोटे कपडे घालतायत म्हणून अशा घटना घडतायत. 3 वर्षाच्या मुलीला स्वतःच्या आई-वडिलांचं नावसुद्धा ती घेऊ शकत नाही, तिच्या बोबडी लँग्वेजमध्ये. तर अशा लोकांबरोबर जेव्हा असे इतके वाईट कृत्य घडतात, तर अतिशय वाईट वाटतं. अनसेफ आहोत आपण मुलगी म्हणून वाईट वाटतं वारंवार जेव्हा ह्या घटना घडतात. तर मला असं वाटतं, की पुढच्या वेळेस असं काही होऊ नये. पण जर असं झालं, तर मला वाटतं याचा निर्णय समाजानेच घ्यावा. कायद्याशी आपण खूप होप्स ठेवलेत आणि ते होप्स होप्सच राहतायत. तर आता समाजच काहीतरी आपल्याकडूनच जर काही होऊ शकतं या घटनेवर, तरच त्याला न्याय आहे. नाहीतर पुढे त्याला न्याय नाही आहे. नाहीतर मग महाराजांच्या काळात जो चौरंग कायदा होता त्याला लागू करा. आम्ही एकदम रेडीच आहे सगळे. काही विषय नाही आहे त्याला आणि त्यात मला नाही वाटत कोणी आक्षेप घेईल. बदलापूरच्या रेप केसमध्ये त्या मुलाचा जो जो रेपिस्ट होता त्याचा एन्काउंटर झाला. त्याच्यावर आजपर्यंत कोणत्याही पत्रकारांनी, कोणत्याही कार्यकर्त्यांनी, कोणत्याही कुटुंबाने प्रश्न नाही उचलला त्याला का मारलं? तर येस. आम्हाला त्याच्यावर क्वेशनच नाही करायचंय. आम्हाला रिझल्टमध्ये बिलीव्ह करायचं आहे. आणि त्या ज्या संघटना प्रत्येक वेळेस हिंदू-मुस्लिमच्या वेळेस ज्या येतात, त्या संघटना मला रस्त्यावर नाही दिसल्या. नसरापूरच्या केसमध्ये नाही दिसल्या. काल सिंहगडमध्ये पर्वतीच्या तिथे अजून एक इन्सिडेंट झाला रेपचाच. तर ही संघटना मला त्यावेळेस नाही दिसत जे अ, ब लव्ह जिहादच्या केसमध्ये जेवढ्या फॉर्ममध्ये येतात इस्त्रीचे कपडे घालून, ते मला अशा वेळी नाही दिसले. नाही एक पण नाही. माझ्या बघण्यात तरी नाही आले नसरापूरच्या इन्सिडेंटमध्ये. अख्खा रोड ब्लॉक होता येस. आणि काय केलं शेवटी? काहीच नाही केलं. आणि सगळ्यात वाईट 1 मे महाराष्ट्र दिवस. काय साजरा करायचा? रेप डे साजरा करायचा आहे, महाराष्ट्र दिन साजरा करायचा आहे. काय साजरा करायचा आहे? हे जेव्हा इन्सिडेंट घडतायत, तर सगळ्याच महिलांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. तर तुम्हाला आता तुमच्या फील्डवरती इन्सिक्युरिटी कुठेतरी वाटतीये? फील्ड नाही, मुलगी म्हणूनच इन्सिक्युरिटी आहे. सकाळीच मी जिममध्ये गेले आणि मावशींना विचारलं, "मावशी तुम्ही 6:00ला येता इथे, घरातून किती वाजता निघतात?" तर मावशी तर वयस्कर आहे. मावशींचं एक वाक्य, त्या फार शिकलेल्या पण नाहीये, पण समाजाची अक्कल आहे, लोकांची अक्कल आहे. म्हणे, "बाळा मी 5:30ला निघते." म्हटलं, "अहो पण 5:30ला तर रात्र असते ना, 5:30ला एवढं उजेड नाही होत पहाटेच्या." तर म्हणे, "मला खूप भीती वाटते." हे त्यांचं वाक्य होतं मावशींचं. मावशी बऱ्यापैकी वयस्कर आहे. आणि खरंच आज आपण महिला म्हणून आपण एक वयस्कर स्त्री म्हण किंवा आज मी म्हण, लहान मुली आपण सुरक्षितच नाहीये. आणि लोकं आपल्या घरात सुरक्षित नाहीये. आजोबा म्हण किंवा अशी आपल्याच नात्यातली लोकं जर असे चुकीचं आणि हे फक्त ते इन्सिडेंट आहे ना, जे आपल्यापुढे येतायत, आपल्याला ऐकू येतायत. आज तू मी इथं बोलतोय, तर कोणाचा तरी रेप होत असेल. हे आपल्यापर्यंत कदाचित येईल आणि नाही पण येईल. इतकी वाईट परिस्थिती आहे आपल्या
समाजाची सध्या किंवा आपण इतक्या चुकीच्या गोष्टी फेस करतोय ह्याचं वाईट वाटतंय. जर का सी-बी-एस-सीच्या अभ्यासक्रमातून आपल्या मराठ्यांचा नकाशाच गायब होतोय, तर त्याच्यावरती आपण कसं डिफाईन करू शकतो? आपण काय करतो, एक मध्ये पर्टिक्युलर औरंगजेबचा एक टॉपिक आला बघ. तर औरंगजेबविषयी कुणीच बोलायचं नाही, कुणीच काही करायचं नाही. हे फेअर आहे. त्याचं काही योगदान नाहीये. तो क्रूरच होता. त्याला मुस्लिम समाज पण काही सहकार्य नाही करत. मुस्लिमांच्या घरात औरंगजेबचे काही कोणत्याही प्रकारचं त्याचं चित्रीकरण कुठंच नाही. त्याला आम्ही पण तेवढंच हेट करतो. पण जेव्हा आपण म्हणतोय, की एखाद्या व्यक्तीला आपण तेवढा वाव द्यायचा नाहीये, तर आपण सगळ्यात जास्त आपण त्या पिरियडमध्ये लोकं त्याचेच व्हिडिओ काढत होते. त्याच्या लाईफवर, त्याच्या कबरेवर, त्याच्या जीवनावर, तो किती क्रूर होता ह्याच्यावर. पण आम्ही म्हणतोय ना तुम्ही त्याच्यावर त्याला अव्हॉइड करायचंय, पण आपण त्याच्यावरच अलर्ट झालोय. तर मी म्हणजे मला पण हे वाटतं, की जेव्हा औरंगजेब किंवा आपण जर एखाद्या सिटीचं नाव चेंज करतो, तर आज मी जिथं स्कूलिंग केली, मी मराठी मीडियममधून होते, संस्कृत माझा सब्जेक्ट होता. तर मला असं वाटतं जेव्हा हे क्रूर राजे होते, जे नीच लोकं होती, त्यांचा धडा हा असला पाहिजे. का? कारण की लोकांना हे कळलं पाहिजे, की आपले जे राजे होते, जे महाराष्ट्राच्या भूमीवर ज्या लोकांचं योगदान होतं, ते कसं झालं? ते धडे वगळून चालणार नाही ना, लोकांना कळू दे. आज हिस्ट्री लोकांना इंटरेस्टिंग नाही वाटत आहे. लहान-लहान मुलांना हिस्ट्री फारशी माहीत नाहीये. तर मला असं म्हणणं आहे, की त्यांना कळू द्या. त्यांनी इथं रक्ताचं पाणी केलं, तेव्हा जाऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय. तेव्हा जाऊन एवढी मोठी-मोठी किल्ले आज आपल्याला बघायला मिळतायत. आपण सहल म्हणून तिथं व्हिजिट करतोय. हे का मिळाले? कारण की इतके औरंगजेबसारखे नालायक वृत्तीची लोकं या भारतामध्ये होती आणि आपल्या लोकांनी, आपल्या राजांनी किंवा खूप साऱ्या लोकांचा योगदान होता आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. तर त्यांना राहू द्या. इतिहास जिवंत ठेवण्यासाठी पुस्तक एकमेव माध्यम आहे आणि तो कंपल्सरी लोकांना शिकवला गेला पाहिजे. आज फारसं म्हणजे मी जेव्हा शाळेत होते, तर मला सहलीला किल्ल्यांवरच घेऊन जायचे. म्हणजे तुला पण जर स्कूल जर आज जर पिकनिक कुठे म्हणले, तर आपल्याला हिस्टॉरिकल प्लेसेसवर जास्त व्हिजिट येस. करायचे. आज लोकं वॉटर पार्कमध्ये जातायत. वॉटर पार्क घे किंवा अशा बगीच्यामध्ये घेऊन जातायत. गरज नाहीये. शाळेतल्या लोकांना हे कळलं पाहिजे, की हिस्ट्रीला का आज आपण एवढं प्राधान्य देतोय? कारण त्यांनी खरंच खूप रक्त वाहिलंय आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. आज मी आणि तू इथं बोलतोय. आज मी एवढी बोल्ड कपडे घालतेय. हे सर्व खूप लोकांचं योगदान आहे या महाराष्ट्रामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. तर ह्यांचा इतिहास राहिला पाहिजे. कळू द्या, की हे इतके नालायक, नीच लोकं होते. त्यांना सामोरं जाऊन तुम्हाला हे जीवनदान मिळालंय. लोकांना असं एक परसेप्शन क्रिएट केलं गेलेलं आहे, की मुस्लिम समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल द्वेष आहे. नाही, मी तुला तेच म्हटलं, हे तू Instagramवरच तुला ते बघायला मिळेल. पण जेव्हा आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो, मी खूप जास्त मराठी कल्चरचेच कार्यक्रम करते. मला जर एखाद्याने मी जेव्हा मराठी बोलते, मला समोरचा मला माझं आडनाव परत एकदा विचारतो, "मॅडम तुमचं नाव काय म्हटले?" माझी मराठी बघून. तर मला प्रेम आहे त्या भाषेवर. मला सगळी सण माहिती आहे. मला किती सोमवार असतात, कधी-कधी चतुर्थी असते, कोणत्या गोष्टी म्हणजे मला खूप आवड आहे मराठी धर्माला घेऊन. मला राजेंचा इतिहास माहिती आहे. मला सर्व माहिती आहे. त्याच्यामुळे हे चुकीचं मेसेज लोकांना पसरवतात आणि जर कोणी एखाद मुस्लिमचा मुलगा जर एखाद्या रॅलीमध्ये कोणाचा फोटो घेऊन जर तो व्हायरल होतोय, तर ते शिक्षित नाहीये. त्यांच्या घरच्यांनी सुद्धा त्यांना भाकरी द्यायचं बंद केलंय. त्या एका पोरावरून तुम्ही अख्ख्या समाजाला नाही जज करू शकत. आज प्रत्येक मुस्लिम माणूस हा मुस्लिम मावळा म्हणून स्वतःला घोषित करतो. आणि हे आता एक्सेप्ट केलं पाहिजे आपण, की मुस्लिमांना एवढा द्वेष नाहीये. महाराजांविषयी त्यांना खूप आदर आहे आणि सगळ्यांना त्यांचा इतिहास माहिती आहे आणि मला सुद्धा जाणे, की त्यांचं खूप मोठा योगदान आहे आपल्या सर्वांसाठी. म्हणून आज आपण एवढ्या फ्रीडमनी वागतोय, बोलतोय, समाजामध्ये एवढ्या कॉलर टाईट करून फिरतोय. कारण त्यांचं खूप योगदान आहे आपल्या जीवनांमध्ये आणि हा इतिहास प्रत्येक मुलाला कळला पाहिजे. जर मराठी भाषेला एवढा प्राधान्य आज आपण देतोय, तर मेक शुअर तुमची मुलं ही मराठी मराठी शाळेतच शिक्षण घेतायत आणि इतिहासामध्ये त्यांना कोणती धडी आहे. त्यांना किल्ले व्हिजिट करवा. त्यांना वॉटर पार्कला नका घेऊन जाऊ. त्यांना कळू द्या, की आपली जी माणसं होती, आपली जी महाराज होते किंवा जी राजे होती, त्यांचं काय योगदान झालंय या मातीला. आणखी एक मी असं पण ऐकलंय, की मुस्लिम लोक जे भारताचं कॉन्स्टिट्यूशन आहे, ते फॉलो करत नाहीत आणि मुस्लिम लोकांचं एक वेगळं असं कार्यप्रणाली आहे किंवा एक कायद्याचं बुक आहे.
नाही, संविधान हा सर्वांवर लागू होतो. हा सर्व जाती धर्मावर लागू होतो. पण जेव्हा लग्नाची गोष्ट येते, कुराण शरीफ एक हजारो, लाखो वर्षापूर्वी लिहिले गेलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळा उल्लेख केलेला आहे, की सगळ्याच नात्यांचा उल्लेख केला आहे. त्याच्यामध्ये हिश्श्यांचा उल्लेख केला आहे. लग्नाचा उल्लेख केला आहे. 4 लग्नांचा उल्लेख केला आहे. आता लोकं म्हणतात, "अरे क्या तुम्हारे में तो 4 शादी करते." अरे बाबा, ती 4 शादी कोणत्या सूरतवर केली जाते? आज एक मुलगी एकटी ती सुरक्षित नाहीये. ती कोणासोबत जर संसारात आहे, तर ती सुरक्षित आहे. मग 4 शादीचा जे वाक्य आहे ते असं आहे, की जर एखादा मुलीचा नवरा कमी वयात मेला, तर मला अधिकार आहे म्हणजे एखाद्या पुरुषाला अधिकार आहे तिच्याबरोबर लग्न करायचं दुसरं. एखाद्या मुलीला आई-वडील नाहीये, तर तिच्यासोबत अधिकार आहे तिसरं लग्न करायचं. एखादी तिला सांभाळू नाही शकत आणि एकटी बाई ही समाजात राहूच शकत नाही, वावरूच शकत नाही. ते जब वी मेटचा डायलॉग आहे ना, एक अकेली लडकी खुली तिजोरी की तरह होती. मग एका एका बाईनी एकटी राहणं हे तिच्यासाठी सेफ नाही. त्यामुळे किंवा एखादी अपंग बाई आहे, एखादी डिव्हॉर्स झाली आहे किंवा एखादी दिसायला चांगली नाहीये, क्रूप ज्याला आपण म्हणतो, जर शी इज नॉट गुड लुकिंग नाहीये, तर अशा सूरतमध्ये 4 लग्न करायचं तुम्हाला हे दिलंय म्हणजे ताकीद दिली की तुम्ही करा, तुम्ही स्वीकारा. पण समाजाला वाटते मजेसाठीच 4 लग्न करते. आता सध्या हल्ली लोकं करत नाही. कारण महागाई एवढी वाढली आहे, स्कूलची फी एवढी वाढली आहे, आता लोकं एवढं अफोर्ड नाही करू शकत. पण तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल सोशल मीडियावरती पण असे बरेच कपल आहेत, की अ, मुस्लिम धर्मामध्ये ते 2-3 लग्नाचं अलाव आहे. म्हणून ते धर्म बदलून घेतायत, जेव्हा त्यांना दुसरं लग्न करायचंय, तिसरं लग्न करायचंय. हेमा मालिनी नी धर्मेंदरसोबत दुसरं लग्न केलं. तर त्यांनी त्यांचं नाव दिलावर ठेवलं धर्मेंदरनी. तेव्हा जाऊन तो लग्न त्यांचं ते एक्सेप्टेबल झालं. असे बरेच किस्से आहेत. प्रेमात म्हणजे मी तुला तेच म्हणलं ना, काही जो मेन हेतू आहे ना, की कोणत्या सुरतमध्ये 4 लग्न केली पाहिजे, की तिच्यावर खरंच वाईट परिस्थिती आहे, तेव्हा जाऊन तुम्ही आणि बरं पहिल्या बायकोची परमिशन घ्यावी लागते, तेव्हा जाऊन लग्न करू शकतो. हे पण आहे. की माझ्या नवऱ्याला जर दुसरं लग्न करायचंय, तर मेक शुअर तो मला माझी परमिशन घेतोय. हे इस्लाम सांगते, की तू पहिल्या बायकोची तू परमिशन घेतली पाहिजे. आणि मेहेर एक असा आहे. मेहेर म्हणजे नवरा नवरीला तिचे एक हक देतो. तिला एक एक अमाउंट असते. मेहेर म्हणजे एक पैसे असतात, की ते तुझ्या सेफ्टीसाठी आहे. इथं दहेजचा तर संबंधच येत नाही. उलटा नवरा बायकोला सेफ्टी म्हणून तिला मेहेर म्हणून पैसे देतो. ओके. तुमच्या रिलिजनमध्ये हुंडा नाही घेतला हुंडा जात. तसला काही विषय नाही. बाकी आई-वडील त्यांच्या मर्जीने लावून देतायत लग्न. बाकी एक जोड्यात पोरगी घरी आणू शकतो. पण मेहेर आहे मुलांनी मुलीला पैसे द्यायचे तिच्या सेफ्टीसाठी. मग ती अमाउंट काही असू शकते. तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही ती ठरवू शकता. मग जसं तुमच्यामध्ये पुरुषांना अलाव आहे दुसरं लग्न, तिसरं लग्न, तसं स्त्रियांना आहे का? स्त्रियांना लग्न अलाऊ नाही. पण तिचा जर तलाक झाला, तर ती दुसरं लग्न करू शकते. तलाक झाल्यावरच हां. ती ॲट द सेम टाईम ती लग्न नाही करू शकत. आयदर तिचा नवरा एखाद्या हादसामध्ये जर एक्सपायर झाला, मग ती लग्न करू शकते किंवा तिला 2 मुलं आहे आणि सांभाळायला कोण नाहीये, नवरा नाहीये, नवऱ्याने सोडलं, तर ती दुसरं लग्न करू शकते. बाकी एका लग्नात असून ते दुसरं नाही करू शकत. पण लोकांचं कसं झालंय, की ग्लॅमर इंडस्ट्री म्हटलं, की नाही मुली सगळे ॲडजस्ट करतात किंवा ह्या गोष्टी चालतात असं. हां, हो. त्यांना ते आहे. त्यांना असं वाटतं, की अरे खूप ईझी गोइंग ज्याला आपण म्हणतो, ते त्यांचा तो गैरसमज आहे. पण मुलींनी आपापल्या मर्यादा अशा सेट करायच्या. कारण काय होतं, आता मी खूप चांगली नाईस गर्ल आहे आणि मी एखाद्याकडे बघून जर स्माईल दिली, तर त्याला ते हे नाही वाटणार मी चांगली आहे. त्याला ते सिग्नल वाटेल, येस. "याला बघितलं माझ्याकडे, फसली, हसली." हे जे मुलांना स्पेसिफिक जो मेसेज जातो ना, त्यामुळे आपण खूप जास्त स्वीट नाही व्हायचं. मुलींनी खूप स्वीट त्यांना शोभत नाही. त्याचा मेसेज चुकीचा जातो. त्यामुळे मी जिममध्ये वगैरे पण जाते, तर मी सगळ्यांना आपलं व्यवस्थितच आपला वर्कआउट करायचा आणि यायचं. खूप जवळीक पण आपल्याला असं वाटतं, की आपण खूप चांगलं लोकांशी बोललं, वागलं, त्यांची मदत केली, त्यांच्यासाठी वारंवार जर आपण अवेलेबल राहिलो, तर आपलं एक खूप चांगलं नाव होईल आणि आपल्याला लोकं चांगलं म्हणतील, असं काही नाहीये. मुलगी ही तिखटच राहिली पाहिजे, तर तिची इज्जत जास्त आहे अजून. इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला असे काय अनुभव आलेत का, की बाबा कुणी समोरून मिसबिहेव करायचं ट्राय केलंय, बट तुम्ही नाही त्या गोष्टींना मिसबिहेव असं म्हणजे ना, काय माहिती मी जेव्हा आता जाते तर मी आता आल्यानंतर जेव्हा तू आणि मी भेटलो कारण यू आर अ गर्ल म्हणून आय एम व्हेरी नाईस. पण हेच जर एखादा मुलगा असता तर माझा बिहेवियर आणि माझा
ॲटिट्यूडच असा आहे ना, की तो मिसबिहेवच करू शकत नाही. आपल्यावर पण असतं ना, की आपण आपला फर्स्ट इम्प्रेशन कसा देतो. तर माझ्यासोबत अजून तरी असं होत नाही. मेक शुअर म्हणजे मी तरी आत्तापर्यंत मी एवढ्या अननोन प्रोड्युसरसोबत पण मीटिंग करते किंवा मी आर्टिस्टला भेटते. तर माझ्यासोबत असं कधी होत नाही, कारण की मी कधीच त्यांना ते क्रॉस करू देत नाही. बट असंही म्हटलं जातं, की जर ॲटिट्यूडमध्ये राहाल, तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नाही. तुमच्यामध्ये कला आहे, तुमच्यामध्ये जर क्वालिटी आहे, तुम्हाला काम मिळणार. ॲटिट्यूडमध्येच राहा तुम्ही. कारण की तुमच्या हसण्याचा चुकीचा मेसेज जातो समाजामध्ये. मुलगी म्हणून तुम्ही खूप स्वीट असणं योग्य नाहीये. आपलं मापातच ठेवायचं लोकांना. लोकांना तेच भाषा कळते. नालायक पुरुषांना स्पेशली. फ्युचरमध्ये आणखी काय प्लॅन्स आहेत? काय काम करायचंय? कामं जी येईल ती सगळी चांगली कामं करायचे. आपलं चांगलं एक फायनान्शियली चांगली आपली असली पाहिजे. म्हणजे आपल्याकडे पैसे असले पाहिजे. आपल्याकडं स्वतःच्या गोष्टी असल्या पाहिजे आणि मग सगळं असं कामच करायचं. काम, काम, काम. फिर शादी, बच्चे, फिर उनकी शादी तक मैं गई. लग्नाच्या बाबतीत काय विचार आहेत? लग्नाच्या बाबतीत विचार तर मला खूप जण विचारतात, "शादी कब करेंगी? लड्डू खाना है." म्हटलं, लव्ह "बाबा मॅरेज की अरेंज मॅरेज आणि मी नशिबावर आहे, की लव्ह जर मिळालं तर म्हणायचं आपलं काहीतरी लईच मोठं अजूनही नाही पुण्याचंच. मिळालेलं लव्ह? आय वॉज इन रिलेशनशिप पण ते नाही वर्कआउट होऊ शकलं तसं. तर आणि मी अशी हे म्हणजे मी कन्व्हर्सेशनमध्ये बिलीव्ह करते, की बसून डिस्कस करायचं, की हे वर्क नाही होते. लेट्स सेपरेट. तर असं आहे. खूप हेल्दी थॉट्स आहेत माझे. उगाच मी त्याचाही वेळ नाही वाया घालवणार आणि स्वतःचा तर त्याहून नाही घालवणार. त्यामुळे मी खूप हेल्दी गोष्टींवर बिलीव्ह करते. एखाद्या मुलाकडून तुम्ही काय एक्सपेक्ट करताय ॲज अ लाईफ पार्टनर? तो आता पुरुषच असला पाहिजे हे मोठं चॅलेंज आहे सध्याच्या समाजामध्ये, की मुलांमध्ये मुलगा पण मिसिंग आहे माहिती आहे. पुरुषामध्ये पुरुष मिसिंग आहे सध्या. म्हणजे सगळेच येतील माझ्यावर चिडतील. मी सगळ्यांसाठी नाही बोलत आहे. पर्टिक्युलर मुलांमध्ये पुरुष मिसिंग आहे आज. त्याच्यामुळे हे लेस्बियन मॅरेज घे किंवा गे मॅरेज घे या सगळ्या गोष्टी वाढतायत. त्याला माझं काही हे नाही आहे म्हणजे ते त्यांची चॉईस आहे अगेन. पण थोडं एक असा असला पाहिजे समजदार ज्याला मी काय बोलते हे कळलं पाहिजे. मला वाटतं त्यामुळे लेस्बियन्स वाढतात, की मुलीला काय म्हणायचं हे कुठल्या मुलाला कळू शकत नाही. हां, बाबा तुलाच कळतंय ना, लेट्स गेट मॅरीड. येस. हां, सिरियसली ॲक्चुअली खूप किस्से आहेत आणि मला असं वाटतं, की बरं ह्यांची ऐकू लेव्हल वेगळी असेल ना, ह्यांची थॉट वेगळी असेल, की मुलाला सांगितल्यावर कळत नाही. अरे हिला कळतंय. येस. चलो आपण ही शादी करते फिर. तेच झालंय सध्या. ओके, आपण एक क्विक रॅपिड फायर घेऊयात. डान्स की ॲक्टिंग? डान्स, फेव्हरेट डान्स स्टाईल? वेस्टर्न आणि आयटम सॉन्ग म्हणजे वेस्टर्नच झालं. ट्रेडिशनलमध्ये नाही आवडत? ट्रेडिशनल पण आवडतं मला. लावणी इव्हन आय लाइक लावणी. हं. ट्राय केलेली आहे कधी? हो, लावणी केली मी बऱ्याच शोमध्ये लावणी पण केली. पण आत्ता जे ट्रेंडिंगला आहे तसली लावणी नाही हां. पारंपरिक लावणी. येस. आणि आउटफिट्समध्ये वेस्टर्न और ट्रेडिशनल? वेस्टर्न, स्टेज परफॉर्मन्स की कॅमेरा शूट? डिफिकल्ट कॅमेरा शूट. आय एम कॅमेरा क्वीन. एक परफॉर्मन्स जो अजूनही लक्षात आहे. दहीहंडीला जे मी परफॉर्म करते ना असा ओके, तो ओके. तो स्टेज परफॉर्मन्स असा भरभरून प्रेम मिळते लोकांचं. लोकं वरून खाली जे बाकी राहतात. सो दहीहंडीचे परफॉर्मन्स मजा येते. एका शब्दात तुमचा प्रवास? संघर्ष पण नो रिग्रेट्स. आय एम लव्हिंग इट, लाइकिंग इट अँड आय विल डू. जर पुन्हा संघर्षाचं जीवन मिळालं तर मी करेल. एक ड्रीम प्रोजेक्ट? संजय लीला भन्साली. असं खूप मजा आली तुमच्याशी डिस्कस करून खूप काही गोष्टी आणि तुमच्याबद्दल पण खूप काही नवीन ऐकायला मिळालं मला. सो आज खूपच मजा आली. बाकी तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच. मलाही खूप चांगलं वाटलं आणि हा माझा पहिला पॉडकास्ट आहे, की एक मुलगी, एक फिमेल आर्टिस्ट जी एका मुलीचा इंटरव्ह्यू घेते, ज्याच्यामध्ये इतकं इंटेलिजंट क्वेशन्स तिने विचारलं. सो मला खूप छान वाटलं तुला भेटून. थँक यू सो मच तुझ्या थँक यू. चॅनलला आणि अशीच पुढे जा आणि तुझी प्रगती हो, ही माझी शुभेच्छा. थँक यू. थँक यू सो मच. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा बघायला आवडेल तेही नक्की कळवा. धन्यवाद.